लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. आपण आता पाहणार आहोत की सुखी संसाराची स्वप्न पाहत असलेल्या काव्याचा अपघात होताच पार्थ झाला अस्ताव्यस्त, तर दुसऱ्या बाजूला आता जीवाने दिला नंदिनीला घटस्फोट. नेमकं काय घडतं हे बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय की इकडे पार्थ आणि काव्या हे दोघंजण चिंचा खायला उतरलेले असतात. आता चिंच, बोरं, आवळ्या, कैऱ्या, त्याबरोबर माती हे सगळं बघूनच काव्या खूपच जास्त खुश होते. काव्या म्हणत असते, देशमुख तुम्हाला माहिती आहे आमच्या शाळेच्या बाहेर ना असा चिंच बोरवाला असायचा आणि मी त्याच्याकडनं नेहमी चिंच, बोरं, कैऱ्या सगळं खरेदी करायचे आणि गोळावालासुद्धा असायचा, मी त्याच्याकडनं गोळासुद्धा खरेदी करायचे. नंदिनी ताई मला नेहमी म्हणायची की काव्या अगं किती खाशील या सर्व गोष्टी, सर्दी होईल, पण तू तरीही मी या सर्व गोष्टी खाणं कधीच बंद केलं नाही. कधी कधी तर हे सगळं खाऊन मी आजारी पडायचे, पण तरीही मी खायचे. आणि मग आता पार्थ म्हणतो, बरं पण आता खरेदी तर करा. त्याबरोबर काव्या म्हणते हो हो, आणि लगेचच आता ती त्या दादांना म्हणते, ओ दादा एक काम करा, मला 20 रुपयाची बोरं, 20 रुपयाची आवळा, 20 रुपयाची चिंच आणि 20 रुपयाची ही कैरी द्या लालवाली. पार्थ म्हणतो, बापरे काव्या एवढा आंबट? काव्या म्हणते हो मग. आणि मग काव्या आता त्या सर्व वस्तू घेते आणि ते दोघंजणं तिथे उभे असतात. पार्थ म्हणतो, काव्या मी काय म्हणतो, एक काम कराल का, हे सगळं तुम्ही गाडीत बसून खाताय का? नाही म्हणजे तोवर आपण थोडाफार रस्तासुद्धा कापलेला असेल ना, तुम्ही निवांत गाडीत बसून शांतपणे खाऊ शकता. त्यावर काव्याला पार्थची आयडिया पटते आणि मग ते दोघंजण येऊन गाडीत बसतात. काव्या आता तोंड आंबट चिंबट करून चिंच, कैरी खात असते. पार्थ म्हणतो, बापरे एवढं आंबट काव्या तुम्ही कसं काय खाऊ शकता? काव्या म्हणते, पार्थ अहो जिला आंबट आवडत नाही ना ती मुलगीच नाही असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आंबट आणि तिखट मुलींना फेवरेट असतं, सगळ्याच मुलींना ह्या वस्तू आवडतातच. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का पार्थ, जेव्हा मी गरोदर राहीन ना, मला जेव्हा दिवस जातील ना, तेव्हा तुम्ही ऑफिसवरून येताना रोज माझ्यासाठी काही ना काहीतरी आंबट घेऊनच येत जा. म्हणजे चिंच, कैऱ्या, बोरं किंवा आणखीन काही नाही तर माती असते ना तीसुद्धा. तुम्हाला माहिती आहे मी कॉलेजला होते ना तेव्हासुद्धा मी चिंच, बोरं, आवळे खायचे ना, तेव्हा माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या की तू जेव्हा गरोदर राहशील तेव्हा तुझ्या नवऱ्याला तर अख्खच्या अख्खं चिंच, बोरं, आवळा, कैऱ्या ह्यांचं दुकानच खरेदी करावं लागेल, नाहीतर मग शेत विकत घ्यावं लागेल. तुम्हाला माहिती आहे तेव्हा मी त्यांच्यावर खूप हसायचे. पण आज मी तुम्हाला सांगते हा पार्थ, जेव्हा कधी आयुष्यात मला दिवस जातील ना तेव्हा तुम्ही माझ्यासाठी खूप या सर्व वस्तू आणाल काय? त्याबरोबर पार्थ म्हणतो, काव्या अहो काय चाललंय काय तुमचं? तुम्ही किती पुढचा विचार करताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आणि राहिला प्रश्न आपल्या मुलाबाळांचा. तर सध्या आपण तुमच्या परीक्षेसाठी घराबाहेर पडलोय, विसर पडतोय का तुम्हाला या गोष्टीचा? आधी पेपर द्या, परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास व्हा, तुमचं स्वप्न मिळवा, तुम्ही जिंका, तुम्ही कलेक्टर व्हा आणि त्यानंतर मग आपल्याला पुढे भविष्य काय बघायचं आहे हे आपण ठरवू की. त्यावर काव्या म्हणते, अरे असं कसं बोलताय देशमुख, प्रत्येक लग्न झालेल्या मुलीची काही ना काहीतरी स्वप्न असतातच. माझीसुद्धा काही स्वप्न होती जी कालांतराने मेली होती, पण आज पुन्हा एकदा नव्याने माझी स्वप्न जिवंत झाली आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगते. तुमच्याबरोबर सुखी आयुष्याची, सुखी संसाराची, सुखाची स्वप्न पाहायला मी नव्याने सुरुवात केली आहे पार्थ. मी, तुम्ही, आपला राजाराणीचा संसार सगळं सुखात, आनंदात. वाव. आता पार्थ म्हणतो, बरं तुम्ही सारखं आता हे असं उभं राहू नका, शांत खाली बसा बरं. मग काव्या खाली बसते आणि आता अचानकच ते दोघं बोलत जात असताना त्यांच्या मागून एक ट्रक येतो आणि तो ट्रक त्यांना धडकतो. आता तो ट्रक धडकल्याबरोबर ट्रक तर पुढे निघून जातो, पण पार्थ आणि काव्याला खूप मोठा हादरा बसतो. काव्या आणि पार्थ गाडीतनं खाली पडतात. आता पार्थ जिकडे पडतो तिकडची साईड म्हणजे मातीच्या ढिगाऱ्याची असते, त्यामुळे पार्थला फार लागत नाही. पण काव्या ही मात्र आता सरपंटीवरनं खाली सरकत जाते आणि तिला खूप लागतं. मग काय, पार्थ काव्याला हातावर उचलून दवाखान्यात घेऊन जातो. काव्याचं हे असं रक्त वाहत असतं, ती रक्ताच्या थारोळ्या
डोळ्याने भिजलेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा नंदिनीला घरातून बाहेर काढतच असतो. इतक्यात तिकडे विक्रम येतो आणि विक्रम नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी अगं तू घरी आली आहेस आणि तुझ्या हातच्या गरम गरम भजी झाल्या नाही असं होईल का? तू मस्त मला पहिले भजी बनवून दे बरं. आता नंदिनी विक्रमला म्हणते, बाबा तुम्हाला भजी खायची इच्छा झाली आणि मी बनवणार नाही असं होईल का? मी ताबडतोब मस्त गरम गरम भजी तळते. त्यावर लगेचच विक्रम म्हणतो, चल चल मग कामाला लाग. नंदिनी आता किचनमध्ये जायला बॅग काढत असते आणि अचानक चुकून तिच्या पर्समधनं एक पेनड्राईव्ह पडतं. विक्रम म्हणतो, हे पेनड्राईव्ह कसलं गं? त्यावर नंदिनी म्हणते, अहो बाबा माझ्या बाबांना ना एक PPT बनवून हवी होती. तर मग मी विचार केला जीवान इतकं चांगलं हे काम कोण करू शकणार आहे, म्हणून मी जीवांकडेच PPT बनवून घ्यायला आले होते. त्याबरोबर धनंजयला PPT हवी आहे का? बरं बरं चांगली गोष्ट आहे जीवा, PPT बनवून दे तू, तोपर्यंत नंदिनी पटापट भजी तळेल असं विक्रम म्हणतो. त्याबरोबर आता तर जीवा नंदिनीकडे रागाने बघूच लागतो. जीवाला वाटतं अच्छा म्हणजे हिच्या बाबांचं काम होतं, हिच्या बाबांना माझ्याकडनं PPT बनवून हवी होती म्हणून ही माझ्याकडे आली आहे, तर मला मनवण्यासाठी माझी मनधरणी करण्यासाठी आलेली नाहीच आहे. त्याबरोबर आता लगेचच विक्रम म्हणतो, नंदिनी अगं हे काय अशी अजून इथेच का उभी? जा जा तू स्वयंपाकघरात जा, तू कामाला लाग, मस्त गरम गरम भजी तळायला घे. आणि जीवा अरे तुझं काय, तू काय इथे असा पुतळ्यासारखा उभा राहिलायस? तू चल माझ्याबरोबर, आपण एक काम करू, आपण मस्त शांत बसूया आणि TV लावूया, TV बघू दोघं बाप बेटे आणि मस्त नंदिनीच्या हातच्या गरम गरम भजी खाऊ. काय म्हणतोस? त्यावर लगेचच जीवा म्हणतो, हो चालेल ना बाबा. नंदिनी स्वयंपाकघरात जाते. विक्रम आणि जीवा TV जवळ येतात. विक्रमला जीवा TV चालू करून देतो आणि म्हणतो, बाबा मी आलोच. आणि मग तो आता स्वयंपाकघरात नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला म्हणत असतो, वा नंदिनी वा, खरंच ग्रेट, मानलं पाहिजे तुला. नाही म्हणजे एवढे दिवस मला सांगत होतीस, दाखवत होतीस की तुला खोटं बोललेलं आवडत नाही, खोट्याची तुला चीड आहे, खोट्याच तुला राग आहे. मग आता तू काय केलंस गं? तू सुद्धा आता खोटेपणाचाच आधार घेतलास ना? तुला तुझ्या बाबांच्या कामाची PPT बनवून हवी होती, त्यासाठी तू इथे आली होतीस आणि मागापासनं मला काय भासवत होतीस की तू इथे माझ्यासाठी, मला मनवण्यासाठी, मला सॉरी बोलण्यासाठी, मला समजून घेण्यासाठी आलीस. नंदिनी हे असं करताना तुला काहीच वाटलं नाही का? काय मिळालं तुला एवढं खोटं बोलून? काय मिळालं तुला एवढं खोटं वागून? सांग ना, काय गरज होती हे सगळं करायची? तरी नशीब यावेळी मी तुला माफ करायचंच नाही असं पक्क ठरवलं होतं, नाहीतर नेहमीप्रमाणे मी बिचारा वेडा तुझ्यासारखा पाठीपाठी कुत्र्याच्या पिल्लासारखा आलो असतो आणि तू मात्र नेहमीप्रमाणे माझा वापर झाल्यानंतर मला कुठल्या तरी डस्टबिनमध्ये टिश्यू पेपर टाकून द्यावं तसं सोडून दिलं असतंस, बरोबर ना? त्यावर नंदिनी म्हणते, जीवा बास, काय चाललं आहे तुमचं? डस्टबिन काय, टिश्यू पेपर काय, फेकून दिलं असतं काय बोलताय तुमचं? तुम्हाला तरी कळतं आहे का? भान आहे का तुम्हाला तुमच्या शब्दांचं? एक गोष्ट लक्षात घ्या, मी इथे बाबांची PPT बनवायला आलेली नव्हते. बाबांची PPT हे तर फक्त कारण आहे. जीवा मला तुमच्याबरोबर वेळ घालवायचा होता, मला तुम्हाला भेटायचं होतं आणि म्हणूनच मी फक्त या PPTचं कारण काढलं, बास, दॅट्स इट. ह्या PPTचं एवढं काय महत्त्वाचं आहे? तुम्हाला काय वाटतं, मला PPT बनवता येत नसेल की मला बाहेरून कोणाकडनं PPT बनवून घेता आली नसती? PPTच बनवायची होती ना मला. मी आरुषीला सांगितलं असतं किंवा युगला सांगितलं असतं तर त्या दोघांपैकी कोणीही मला ही मदत केली असती. पण मला तुम्हाला भेटायचं होतं, तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या ना, म्हणून मी इथपर्यंत आले. कळलं तुम्हाला? आजपर्यंत माझे बाबा बिझनेस करतच होते ना, तेव्हा मला गरज नाही लागली तुमची आणि आज मी अचानक तुमच्याकडे आली आहे. आता नंदिनी ही जीवाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसऱ्या बाजूला आता काव्याला पार्थने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. जीवा म्हणतो, नंदिनी बास झालं अगं, अजून किती खोटं बोलशील? खोटं बोलून थकत नाही आहेस का तू आज? की माझी सावली पडली आहे तुझ्यावर? पण नाही, काय आहे ना, मी जे खोटं बोलतो ना ते दुसऱ्याच्या भल्यासाठी, दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. तुझ्यासाठी मी खोटं बोललो तुझ्याशी, पण तू तर जाऊ दे, उगाचच्या उगाच मी का तुझ्याबरोबर वाद घालतोय आणि स्वतःचा आणि तुझा दोघांचाही वेळ वाया घालवतोय? बाबांनी तुला त्यांच्यासाठी भजी बनवायला सांगितलेत ना, ठीक आहे भजी बनव तू, मी आलोच. एवढं बोलून जीवा त्याच्या रूममध्ये येतो आणि आता जीवा रूममध्ये येऊन ठरवतो की नाही आता बाद झालं, नंदिनी माझा फक्त जर वापर करून घेणार असेल ना तर मला नाही चालणार. मी आता नंदिनीबरोबर नाही राहू शकत. उगाचच्या उगाच ह्या बळजबरीच्या बंधनात तिलाही अडकवून ठेवणं आणि स्वतःही अडकून राहणं मला नाही पटत आहे. काहीतरी करायलाच हवं. मग जीवा आता ताडगोळे म्हणून एक वकील असतात त्यांना फोन करतो आणि त्यांना सांगत असतो की हे बघा, मला डिवोर्सचे पेपर्स हवेत ताबडतोब. ताडगोळे म्हणतात, इतक्या लवकर
लवकर? त्यावर ते सांगतात, हो लगेच, पेपर घेऊन घरी या, तुम्ही मागाल ती किंमत द्यायला तयार आहे. मग काय ताडगोळे वकील लगेचच हो हो मी लगेच येतो असं म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनी ही विचार करत असते की जीवाना मी कसं समजून सांगू, कसं पटवून देऊ त्यांना की मला त्यांना भेटायचं होतं म्हणून मी इथे आले होते. त्यांना तर हेच वाटतंय की मला फक्त बाबांचं काम महत्त्वाचं होतं. नाही जीवा, बाबांच्या कामाचा बहाणा करून, बाबांच्या कामाचं कारण करून मी इथे आली आहे हे तुम्हाला कधी कळणार आहे आणि कसं कळणार आहे? असो, आता बोलून काय उपयोग? तर दुसऱ्या बाजूला जीवा आता ताडगोळेंना असंही सांगतो, एक गोष्ट लक्षात घ्या ताडगोळे, मी तुमच्याकडे पेपर मागितलेत ही गोष्ट बाबांना कळू देऊ नका. आणि हो, ताबडतोब पेपर बनवून झाले की लगेच घरी पोहोचा. घरी आलात की तुम्ही जी काही किंमत मागाल ती तुम्हाला मी देईन. त्यावर ताडगोळे होकार देतात. जीवा म्हणत असतो की बाद झालं, आतापर्यंत मी खूप सहन केलं, नंदिनीला मनवेन, नंदिनीला समजवेन, नंदिनीला कळेल अशा भावना माझ्या मनात होत्या, पण नाही, मी चुकलो, मी इतका चुकेन असं मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं. पण आता बास, सतत चुका त्याच करत राहणं म्हणजे मूर्खपणा आहे. जर चूक झाली आहे तर आता ती सुधारायला हवी. नंदिनी म्हणाली, ते बरोबर आहे, मी आणि ती कधी आम्ही एकत्र राहूच शकत नाही आणि म्हणूनच आता आम्हा दोघांना वेगळं होण्यावाचून दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. तसंही आम्ही दोघांनीही डिवोर्स कॅन्सल केला होता, पण आता डिवोर्स कॅन्सल करण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण आता तर आम्हाला डिवोर्स घ्यावाच लागणार आहे आणि आम्ही आता डिवोर्स घेतल्याशिवाय दुसरा कुठला पर्यायही नाही आहे, असा जीवा विचार करत असतो. तो म्हणत असतो, मगाशी वसवत्या आणि रम्या नंदिनीला जे म्हणाल्या तर चुकीचं होतं, पण खरं तर नंदिनीने इथे यायलाही नकोच होतं की. जाऊ दे, जे झालं ते झालं, आता जे झालं ते तर बदलू नाही शकत, पण जे झालं आहे ते सुधरू मात्र नक्कीच शकतो नंदिनीला डिवोर्स देऊन. बस एवढा विचार करून जीवा आता नंदिनीला डिवोर्स द्यायचंच आजच्या आज असं ठरवतो. आणि मग आता नंदिनी ही बाबांना भजी आणून देते आणि म्हणते, आता मी निघते. त्यावेळी जीवा तिकडे आलेला असतो. नंदिनीची इच्छाच असते की जीवाने तिला मागून थांब बोलावं. इतक्यात जीवा म्हणतो, नंदिनी थांब. आता नंदिनी थांब असे शब्द नंदिनीच्या कानावर पडता क्षणी नंदिनी एका क्षणात थांबते आणि लगेचच मागे बघून हसते आणि म्हणत असते, जीवा तुम्ही थांब म्हणताय मला? खरंच? जर तुम्ही थांब म्हणत असाल ना तर मी हा एक दिवस काय, असंच अख्खं आयुष्य, संपूर्ण आयुष्यसुद्धा तुमच्याबरोबर, तुमच्यावर निछावर करायला तयार आहे. मला फक्त तुम्ही हवा आहे जीवा, फक्त तुम्ही. त्यावेळी जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज, मी तुला एका वेगळ्या गोष्टीसाठी इथे थांबवलं आहे, उगाचच्या उगाच नंतर सगळा प्रॉब्लेम नको. त्यावेळी नंदिनी विचारते, असं काय आहे जीवा? त्यावर जीवा म्हणतो, थांब ना थोडा वेळ, प्लीज वेट अँड जस्ट वॉच की मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. तुलासुद्धा खूप मोठं आश्चर्य वाटेल अशीच गोष्ट आहे. नंदिनी म्हणते, जीवा आश्चर्य वाटेल म्हणजे नेमकं काय असं ज्याने मला आश्चर्य वाटेल? सांगा ना. तुम्ही बाबांची PPT, त्याबरोबर जीवा म्हणतो, नाही नाही, मी PPT वगैरे काही बनवलेलं नाही आहे. ते काय आलेच वकील साहेब, या वकील साहेब या. बसताय का? त्यावर लगेचच तो म्हणतो की हो, जरा पाणी वगैरे द्याच. मग जीवा मालिनीला सांगतो, आई जा जरा पाणी घेऊन ये. मालिनी पाणी आणायला जाते. तोपर्यंत जीवा स्वतः डिवोर्सच्या पेपर्सवरती सह्या करतो आणि ते पेपर नंदिनीच्या हातात देतो आणि नंदिनीला म्हणत असतो, हे घे. त्यावर नंदिनी म्हणते, कसले कागद आहेत हे जीवा, आणि हे असे तुम्ही माझ्या हातात का देताय, कशासाठी? त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी वाचू शकतेस तू. ओ इट्स ओके, सांगतो मीच. नंदिनी, हे आपले डिवोर्सचे पेपर्स आहेत. काय असतं ना, काही नात्यांना तिथल्या तिथे थांबवणं गरजेचं असतं. काही नात्यात, काही लग्नानंतर प्रेम होतं, तर काही लग्नानंतर डिवोर्स होतो. आणि आपलं नातं दुसऱ्या कॅटेगरीत आलं आहे नंदिनी. आपल्या लग्नानंतर डिवोर्स होईल आणि आपल्या लग्नानंतर डिवोर्स होणंच योग्य ठरेल. त्यामुळे हे घे, माझ्या तर सह्या मी केलेल्या आहेत, आता फक्त तू सह्या कर. एकदा का तुझ्या सह्या ह्या पेपर्सवरती झाल्या की त्यानंतर मग सर्व क्लिअर होईल आणि आपण दोघंजणं जीवा नंदिनी कायमचे मोकळे होऊ आणि कायमचे वेगळेसुद्धा राहू. तुझीहीच इच्छा होती ना आणि तुझ्या बाबांचीसुद्धा की मी तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जावा. बघ नंदिनी, कुठल्याही पद्धतीचा आरडाओरडा, कुठल्याही पद्धतीचा कांगावा न करता मी अगदी शांतपणे आणि व्यवस्थित तुझ्या आयुष्यातून बाजूला झालो. आता तर तुझी काही हरकत नाही आहे ना, फक्त एकदा या पेपर्सवर सह्या कर. एकदा का तुझ्या या पेपर्सवर सह्या झाल्या की ऑफिशियली आपण दोघंजणं नवरा बायको उरणार नाही. मिसेस नंदिनी जीवा
एवढं बोलून जीवा गप्प राहतो. नंदिनीला मात्र आता जीवाच्या ह्या वागण्याचा खूप पश्चाताप होत असतो आणि वाईटही वाटत असतं. नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला हे सगळं एवढं सोपं वाटतं आहे का? जीवा म्हणतो, नाही, बिलकुल नाही. हे सर्व करणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. म्हणूनच तर तुला मनवण्याचं 21 दिवसांचं व्रत मी घेतलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली माझं ते व्रत अपूर्ण राहिलं. आजपर्यंत पहिल्यांदा जीवा हारला आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. मी माझी हार पचवली आहे आणि स्वीकारली आहे सुद्धा. आणि त्यामुळे आता मला काहीच फरक पडत नाही. पण आता तू या पेपर्सवर सह्या कर आणि मला मोकळं कर. जीवा नंदिनीचा एकत्र प्रवास इथपर्यंतच होता. आता हे सगळं तिथे उभ्या असलेल्या मालिनी काकू ऐकतात आणि मालिनी काकूंना खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. तर दुसऱ्या बाजूला नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा हे बघा, तुम्ही हे जे काही वागताय ना ते अत्यंत चुकीचं आहे. एवढा तडकाफडकी निर्णय घेणं योग्य नाही आहे. जीवा म्हणतो, नंदिनी मी तुला विचारत नाही आहे, मी तुला सांगतो आहे. माझा निर्णय झाला आहे आणि माझा निर्णय शेवटचा आणि फुल अँड फायनल आहे. त्यामुळे आता मी माझा निर्णय बदलेन याची तू वाट बघू नकोस. त्यापेक्षा शांतपणे तू सुद्धा या पेपर्सवरती सह्या करून मोकळी हो आणि सगळ्याच गोष्टी सोप्या कर. कारण जितके दिवस आपण जास्त घेऊ ना तितका त्रास आपला वाढत जाईल, कमी नाही होणार. समजलं ना? तुला वाटतंय ना मी चुकीचा होतो, मी वाईट वागलो, तर हो ठीक आहे, मी चुकीचा होतो, मी चुकीचा आहे आणि मी चुकीचाच राहीन. आणि अशा चुकीच्या माणसांबरोबर माणसाने आयुष्य घालवायची स्वप्न कधीच बघू नये. बस, अजून या उपर मी तुला काय सांगू? हे बघ नंदिनी, मला आणखीन हा विषय वाढवायचा नाही आहे, ताणायचा नाही आहे. मला सहज तुला डिवोर्स देऊन मोकळं करायचं आहे. बस, त्या उपर माझ्या मनात काहीच नाही आहे. एवढं आता जीवा नंदिनीला सांगतो आणि म्हणत असतो, हे बघ, माझ्याकडून तर मी प्रोसीड झालो आहे, मी इथे सही केली आहे. आता तुला काय करायचं आहे ते तू बघ. एवढं बोलून जीवा तिकडनं वर जातो. नंदिनी आता तिथे ढसाढसा रडू लागते आणि म्हणत असते की काय आहे हे सगळं, का घडतं आहे माझ्याच बाबतीत, कशासाठी? मला वाटलं होतं की खरोखर बाबा जे बोलत आहेत ते बरोबर आहे. जीवांनी मला जिंकण्यासाठी चुकून दारू पाजली असेल. पण आता मला कळतं आहे की मी जीवांवर त्यांनी मला दारू पाजली असेल हा आळ करून केवढी मोठी चूक केली आहे. कारण माझी पूर्ण खात्री आहे जीवा आत्ताच काय कधीच असं नाही करू शकत आणि माझ्याबरोबरच काय ते कुठल्याच मुलीबरोबर असं नाही वागू शकत. पण मी आता काय करू? जीवाला कसं म्हणू, कसं त्यांना समजवू, कशी त्यांना ही गोष्ट पटवून देऊ की माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. देवा बाप्पा, आता तूच मला काहीतरी मार्ग दाखव. तुझ्याशिवाय आता माझं कोण आहे? ह्या जगात तू जीवांशी भेट घालून दिलीस आणि मी मनापासून त्यांच्यावर प्रेम केलं. आता पुढे काय करू, काय नको करू, ह्या सर्वासाठी मला वाटही तूच दाखव. एवढं बोलून नंदिनी देवाकडे हात जोडून बसलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.